तर आम्ही सब जरांगे असं म्हणत घोषणाबाजीला सुरुवात झालेली आहे। मराठा बांधव एकवटलेले आहेत आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी निर्धार व्यक्त केलेला आहे, काहीही झालं तरी मी सागर बंगल्यावर जाणारच, उपोषण करत मी सागर बंगल्यावर जातोय असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर भुजबळांना फडणवीसांनी साथ दिली असा सुद्धा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे। फडणवीसांच्या दारात जाऊन मी आरक्षण घेऊन येतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। जरांगे पाटील आक्रमक झालेले आहेत, त्यांनी आपला उद्रेक व्यक्त केलेला आहे। काहीही झालं तरी मी सागर बंगल्यावर जाणार, तिथे मला मारून दाखवा असं आव्हान त्यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलेलं आहे। त्याचबरोबर भुजबळांना सुद्धा फडणवीसांनी साथ दिली। मराठा मंत्र्यांना जरांगे पाटलांनी आरोप केलेला आहे की मराठा मंत्र्यांना सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी फितवलेलं आहे। तर एक महत्त्वाची बातमी, जरांगे काय म्हणालेत हे मी ऐकलं नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। जरांगेंनी जे आरोप केलेले आहेत त्या संदर्भात प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले असता फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। जरांगे पाटील काय म्हणाले हे मी ऐकलं नाही अशी प्रतिक्रिया जरांगे पाटलांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। जरांगे पाटील यांनी खूप गंभीर आरोप केला। तर जरांगे पाटील काय म्हणाले हे मी ऐकलं नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान आपण ही दृश्य पाहतोय। जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने आता रवाना झालेले आहेत, ते गाडीमध्ये बसलेले आहेत। ते पायी चालत सागर बंगल्यावर जात होते, मात्र मध्येच त्यांना रस्त्यामध्ये भोवळ आली। यावेळी मराठा बांधवांनी त्यांना पंचानं हवा सुद्धा घातली आणि त्यांना गाडीमध्ये बसवलं आणि आता मी गाडीनंच मुंबईला जाणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। काहीही झालं तरी मी सागर बंगल्यावर जाणारच, मला गोळ्या घातल्या तरी 72 माझा जीव गेला तरी चालेल, मात्र मी तिथे जाऊन आरक्षण घेऊन येतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान मुंबईच्या दिशेने जाताना मनोज जरांगे पाटलांनी काय म्हटलंय पाहूया। मी एक केले म्हणतो मराठी ह्या केले, याचा काटा काढा, याने काटा काढा म्हणतो, याचा काटा निघला की मराठा भेटतोय तवाच। मराठ्याचा नेता झालाय, याला संपा, औषधातून संपा, नाही तर आपले पोलिस गोळ्या घाला। तू गोळ्या घालतो मला, आमचेच मराठ्याचे सभालोक हाताखाली धरतो, आमचे मराठ्याचे मंत्री आमदार हाताखाली धरतो का देवेंद्र फडणवीस? अरे तो एक जात आहे, तुला मोठे केलं आमच्या मराठी। तर मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांसाठी अपशब्द सुद्धा वापरलेले आहेत। फडणवीसांवर त्यांनी जोरदार टीका केलेली आहे, त्यांच्यावर आरोप केलेले आहेत। मला संपवण्याचा घाट हा सरकारनं घातलेला आहे, माझ्या विरुद्ध षडयंत्र रचलं जातंय, मला नाहक बदनाम केलं जातंय, मात्र मी काहीही झालं तरी पाठी हटणार नाही, मी मेलो तरी 72 मात्र आरक्षण घेऊनच येणार असा निर्धार त्यांनी केलेला आहे। त्याचबरोबर कुणीही माझ्यासोबत येऊ नका, मी एकटा जातो आणि आरक्षण घेऊन येतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। पोलिसांना सांगितलेलं आहे मला गोळ्या घाला आणि मला ठार मारा असा आरोप सुद्धा जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेला आहे। 10% आरक्षण देऊन माझ्यावर दबाव आणला जातोय, नारायण राणे यांना हाताशी धरून आमची लोक नेली जात आहेत असा आरोप सुद्धा देवेंद्र फडणवीसांवर मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे। त्याचबरोबर फडणवीसांबद्दल मनोज जरांगे पाटलांनी अपशब्द सुद्धा वापरलेले आहेत। अत्यंत उद्विग्न ते झालेले आहेत आणि त्यातून त्यांनी फडणवीसांबद्दल अपशब्द वापरलेले आहेत। भुजबळांवर सुद्धा त्यांनी आरोप केलेले आहेत। भुजबळांना साथ ही देवेंद्र फडणवीसांनीच दिलेली आहे आणि आता माझ्यावर आरोप करून मला बदनाम करून आमचा लढा संपुष्टात यावा यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत असा आरोप सुद्धा जरांगे पाटलांनी केलेला आहे। मी कुठल्याही पक्षाचा नाही, मी समाजाचा आहे, मी फक्त समाजासाठी हा लढा पुकारलाय असं जरांगे पाटलांनी म्हटलं होतं। आणि याच वेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी घणाघात केलेला आहे। मला गोळ्या घातल्या तरी 72 मात्र मी पाठी हटणार नाही, काहीही झालं तरी मात्र मी आरक्षण घेऊनच येणार, मी सागर बंगल्यावर एकटा जाणार, कुणीही माझ्यासोबत येऊ नका असं त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान मराठा समाज बांधव सुद्धा आता त्यांच्यासोबत आहेत। हम सब जरांगे अशा घोषणा द्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय, मनोज जरांगे पाटलांची गाडी आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आहे। काहीही झालं तरी मी सागर बंगल्यावर जाणार, मला गोळ्या घातल्या तरी चालेल, माझा जीव घेतला तरी चालेल, मात्र मी पाठी हटणार नाही असा निर्धार मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केलेला आहे। माझं ध्येय एकच आहे, ते म्हणजे मराठा आरक्षण मिळावं, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी आणि ते मिळाल्याशिवाय मी पाठी हटणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे।
गेल्या 16 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे। पहिल्या काही कालखंडामध्ये त्यांनी पूर्णपणे पाळी त्याग केला होता, अन्न त्याग केलं होतं आणि उपोषण सुरू होतं। मात्र न्यायालयानं नंतर सांगितल्यानंतर त्यांनी सलाईन घ्यायला सुरुवात केली। मात्र कालपासून त्यांनी सलाईन सुद्धा काढून टाकलेला आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा 16वा दिवस आहे। त्यांची प्रकृती ही काहीशी अस्थिर आहे, मात्र तरी सुद्धा आपण सागर बंगल्यावर जाणार असा निर्धार त्यांनी केलेला होता आणि ते तडक पायी निघाले होते। मात्र मध्ये त्यांना भोवळ आली। यावेळी मराठा बांधवांनी त्यांना गाडीमध्ये बसण्याची विनंती केली आणि आता ते गाडीनं मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। कुणीही माझ्यासोबत येऊ नका, मी एकटा सागर बंगल्यावर जातो। देवेंद्र फडणवीसांना मला गोळ्या घालायच्यात, त्यांना मला मारायचंय, त्यांनी मला मारू द्या असं म्हणत त्यांनी आपला रोष व्यक्त केलेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केलेले आहेत। त्याचबरोबर भुजबळांना साथ देवेंद्र फडणवीसांनीच दिली आणि आता आमचे लोक फोडण्याचं कारस्थान सुरू आहे असंही ते म्हणाले। आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मला मारण्याचं फडणवीसांचं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केलेला आहे। जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केलेला आहे। सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे। शिंदेंवर फडणवीस आणि अजित पवार यांचा दबाव असल्याचाही गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केला आहे। मला मारण्याचं फडणवीसांचं षडयंत्र आहे असं ते म्हणाले।